हरीश अँड सन्स गॅस एजन्सीमध्ये कोरेगावात सावळा गोंधळ. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सध्या गॅस टंचाई आहे, परंतु 30 मार्चला सिलेंडर तुमच्याकडे डिलिव्हरी झाला म्हणून ग्राहकाला बुकिंग कन्फर्मेशन आले व कन्फर्मेशन आल्यानंतर ग्राहकाने ऑनलाईन पेमेंटसुद्धा केले, तरीसुद्धा 30 मार्चपासून आज अखेर म्हणजे गेल्या 15 दिवसापासून तो सिलेंडर ग्राहकाला देण्यात आलेला नाही. मग तो सिलेंडर नक्की दिला कुणाला, यासाठी गेले 10 दिवस रोज गॅस एजन्सीच्या ऑफिसचे उंबरे झिजवून सुद्धा ग्राहकांना उत्तर मिळत नाही. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सांगितलं जातं की गोडाऊनला जा, गोडाऊनला गेल्यानंतर सांगितलं जातं की ऑफिसला जा. अशी ग्राहकांची ससे होलपट सध्या कोरेगावातील हरीश अँड सन्स या गॅस एजन्सीमध्ये केली जाते व नागरिकांमध्ये व गॅस ग्राहकांमध्ये सुद्धा संतापाचे वातावरण आहे. ऑफिसमध्ये श्री गालिंदे सर हजर नसतात व त्यांचा फोन नंबरसुद्धा ऑफिसमधून दिला जात नाहीत. मग ग्राहकांनी नेमकं जायचं कुठं, असा प्रश्न ग्राहकामधून विचारला जात आहे व यासाठी ग्राहक तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदारांनासुद्धा व्यथा सांगितली. आता बघूया काय होतंय. सर्व कारभार हा राम भरोसे चालला आहे, कोणीही तारणहार नाही, अशा अनेक ग्राहकांच्या वेदना आहेत. ग्राहकाने नंबर लावून त्याचा मेसेज येऊन ऑनलाईन पेमेंट भरूनसुद्धा सिलेंडरची डिलेवरी म्हणजे रिफिल मिळत नाही. मग ते रिफिल नक्की कुणाला दिले जात आहेत, यात काही काळबेर आहे का, किंवा हे गौड बंगाल नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जे ग्राहक आहेत ते गॅस एजन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांनासुद्धा उडवाउडीची उत्तरं दिली जातात व सुकृतदर्शनी किंवा प्राथमिक सर्वांना दिसेल अशा ठिकाणी नक्की काय प्रॉब्लेम आहे त्याच्या सूचनासुद्धा लावल्या जात नाहीत, त्याचे फलकसुद्धा कुठे लावलेले जात नाहीत. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. पाहूया बातमी विस्तृतपणे. मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. पाहूयात गॅस ग्राहकांच्या तीव्र भावना. लिस्ट नाव येईल ना? हो हे कार्ड पाठवायचं. कोणाला पाठवायचं? चव्हाण त्यांना KYC ला घेऊन या, त्याचं सिलेंडर मिळायचं नाही. रमेश चव्हाण तुम्हीच आहे ना? या ह्या साईडला सिलेंडर मिळाला नसता. फोन येत नाही, तुमचा फोन लागत नाही, तुम्ही फोन उचलत नाही, काय करायचं? या ह्या साईडला आजारी पडतो आम्ही, काय सांगतो. ना आजारी तुम्ही पडताय ना, आम्ही पडतो ना आजारी. आपण सगळी पण जाऊ डॉक्टर थांबा, राहू द्या या. हो राहू द्या या आता. काय करताय? KYC करताय? असं ते मान्य आहे. कालचं काय, परवाचं काय, तेरवाचं काय, अहो 30 तारखेचं आहे मॅडम. 30 तारखेला मेसेज आलाय तुमचा आणि पैसे भरून किती दिले बघा, चेक करा की पैसे पण भरलेला बघा ना, चेक. मॅडम सिलेंडर गेला कुठे ह्यांचा? नाही येणार, तुम्हाला घरी पाहिजे का? मी येणार नाही आता इथे अजिबात. मी पण ते कार्ड पाठवतो. तुम्ही नका देऊ मला, माझं काय म्हणणं नाही, मी इथे येणारच नाही. तुम्ही ते काय पण सांगायचं, आम्ही आपल्या मूर्खासारखं येतो, 4 वेळा येतो, मला विचारतो, हे काय बरोबर नसतं ना. मोबाईलचं पण सांगा ते. बरं मला कुठे तर त्याच्याशी बोलायचं आहे मला. मॅडम कसं काय 1 महिना झाला मॅडम कंप्लीट? मालकाशी बोलायचं आहे मला. गेला कुठं सिलेंडर? आपण इतक्या दिवस सिलेंडर येत नाही तुमच्याकडं, बुकिंग केलाय मग मग? मालकाशी तुमच्याशी काय आमचं भांडण नाही, आम्हाला मालकाशी बोलायचं. लावा नंबर, त्या फोन लावा. नाही नाही असं नसतं हो. तुम्ही एवढं मोठं एजन्सी चालवताना फोन नाही असं काय, त्यांना बोलवून घ्यायचं बरं का, त्यांना बोलवून घ्यायचं. आम्हाला नका देऊ, आज सुद्धा देऊ नका, देऊच नका, पण आम्हाला. मी हनुमंत बाबूराव साळुंखे. 30 तारखेला मला मेसेज आला आहे गॅसचा की तुमचं डिलिव्हरी पाठवली म्हणून. त्यानंतर मग ते गॅस आल्यावर मी ऑनलाईन पेमेंट केलं, तर अद्याप गॅस काय आला नाही. त्यांच्याकडे 10 एलपाटे माहीत झाले. ऑफिसला की गेलं की ऑफिसवाले म्हणते तिकडे गोडाऊनला जावा, गोडाऊनला जायला तिथे काय कोणी विचारत नाही. असं ते सगळं चाललं. किती वेळा जायचं त्यांच्याकडं? आज 30 तारखेचा मेसेज आहे.
अशी सगळी अडचण चालली, लोकांना काय कोण वाली राहिलं नाही. म्हणून आम्ही मग तहसील ऑफिसमध्ये जाऊन तिथं पण माहिती दिली. ते म्हणले आम्ही आमच्या दृष्टीनं प्रयत्न करतो. आता नेमकं जबाबदार कोणाला धरायचं. हरीश अँड सन्समध्ये 30 तारखेला मला मेसेज आलेला आहे म्हणून मी आणायला गेलो. तर माझे 4 हेल्पाट झाले आत्तापर्यंत, अजून काय मला सिलेंडर मिळालं नाही. आणि मग ही नेमकं करतात काय. बरं, ऑनलाईन त्यांचे मेसेज आला की मी लगेच पैसे भरून टाकले. म्हणजे पैसे भरून नंबर लावून सगळं कायदेशीर करून जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे. आता तहसीलदार ऑफिसमध्ये पण जाऊन आलो, त्यांनी पण नंबर घेतला आहे. ते म्हणले आम्ही सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मालक तिथे गालिंदे मालक नसतात तिथे. मी त्यांना फोन नंबर विचारला. अहो म्हणलं फोन नंबर तरी त्यांचा आम्हाला त्यांच्याशी बोलू द्या. त्यांचा फोन नंबर देत नाहीत, त्यांच्याशी बोलू देत नाहीत. आम्ही जायचं नेमकं कोणाकडं. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्हाला गॅस भेटला नाही. ऑनलाईन पेमेंट झाले, सगळं झाले, तरी अजून गॅस नाही. आता आज गेलो तर म्हटलं नाही आज गाडी आली नाही. अरे आज गाडी आली नाही, काल आली नव्हती का, परवाशी आली नव्हती का, गेले 15 दिवस तुम्हाला गॅस गाडी मिळाला आलीच नाही. नाही का, हा. तुमच्याकडे गाडी आलीच नाही का गेले 15 दिवसात. तर हे सगळं चुकीचं चाललंय. मला चेक करू द्या आतमध्ये. हा, तुम्ही गिरायकांना सांगताय का ना सिलेंडर 2-2 महिने नाही. ह्यांना 10 दिवस झाले सिलेंडर मिळत ना अजिबात. बुकिंग घेऊन सुद्धा मला आता चेक करायचंय. ऑफिस मधून आलोय, मला चेक करायचं आता. सांगताय आम्हाला, फोन करून विचारा. चेक करायचंय आता मला. बरं मला चेक करू द्या ना. आम्हाला ऊन लागायचं. प्रेसवाल्यांना तुम्ही अडवू शकत नाही. मला चेक करायचंय. हा, मला चेक करायचंय. हा, सर गॅस आहे का नाही मला बघू दे. काम करू दे की, असं नाही चालत. काम करायसाठी तुम्ही आहे ना, आम्ही पण कामासाठी चालू. आम्हाला काम नाही आलं नाही.